ते ठरवणं, त्यानंतर त्या पिकासाठी लागणारे जे योग्य वाण आहे, कोणते कोणते वाण आहे चांगलं उत्पन्न देणारे, कमी कालावधीत येणारे, कमी पाण्यामध्ये येणारे, तर असे कोणते वाण आहे त्याची निवड करणं. निवड केल्याच्या नंतर आपण ते बियाणं मग आपण स्वतःच्या घरचं वापरू किंवा दुसऱ्या शेतकऱ्याकडून घेऊ चांगली व्हरायटी असेल तर, किंवा मग मार्केटमधून आपण बियाणं आणतो. तर ते बियाणं आणल्याच्या नंतर करणं हे काही खूप कठीण नाही. प्रत्येक जण आपल्या आपापल्या घरी अशा प्रकारे उगवण शक्ती तपासणी करू शकता. त्यासाठी सुतळीचं पोतं ओलं करून घ्यायचं आणि जे काही आपण बियाणं पेरणार आहे, पेरण्यासाठी काढून ठेवलेलं बियाणं निवडून न घेता सरळ सरळ पोत्यामधून मुठभर बियाणं काढून घ्यायचं आणि त्यापैकी 10-10च्या 10 रांगा अशा प्रकारे 100 बिया पोत्यावर टाकायच्या आणि ते जे पोतं आहे त्याची गुंडाळी करून सावलीमध्ये ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडायचं. असं पाणी शिंपडल्यामुळे ते कोरडं होणार नाही आणि ओल राहिल्यामुळे त्या बियाण्याला कोंब येतात. तर 3 दिवस असं हे करून ठेवायचं, अशा प्रकारची गुंडाळी करून ठेवायचं आणि चौथ्या दिवशी ते बियाणं जे आहे ते पोतं उघडून पाहायचं. त्यापैकी 100 पैकी किती बियाण्याला कोंब आलेले आहे तर त्यानुसार मग आपण टक्केवारी काढू शकतो. जर 70% पेक्षा म्हणजे 70 बियापेक्षा जर जास्त बियाण्याला कोंब आलेले असतील तर ते बियाणं पेरणीसाठी योग्य आहे, ते तुम्ही पेरणी करू शकता. आणि 70 पेक्षा जर कमी असेल, बियाला कोंब आलेले असतील किंवा बुरशी आलेली असेल ते पाहायचं आणि मग ते जर कमी असेल तर त्याची पेरणी करायची नाही. तर यामुळे आपला वेळ वाचणार आहे, बियाण्यावरचा खर्च, पेरणीवरचा खर्च वाचणार आहे.